आज आषाढी एकादशी बरं का. आज खिचडी करायची किंवा रताळ्याचं खीस करून खायचा, चकत्या करून खायचं, गोड खायचं, सगळं काय काय मस्त मस्त करून खायचं. पण जास्त खायचं नाही बरं का, कारण एकादशी आणि दुप्पट खाशी असं होता कामा नये. त्यामुळे आज आपण छानपैकी खिचडीच करून खायची. आता मी खिचडीमध्ये काय करते, तूप घालून घेणार आहे. आज तेल वगैरे मी कुठलं काही वापरणार नाही, आज तूप वापरणार आहे. छान तुपाची विठ्ठल रखुमाईला तुपाची खिचडी करून खायला घालायची. अर्थात नाव त्यांचं पण आपणच खाणार हा प्रकार असतोच की नाही नेहमी, त्यामुळे खायची आपण पण. आता काही नाही हरकत आहे. आता हा साबुदाणा मी रात्री भिजवून ठेवला होता 1 वाटी. त्याच्यामध्ये साखर घालणार आहे. तेल गरम, तूप गरम होईपर्यंत आपण त्यात सगळं मिक्स करून घ्या. आणि उपासाचं मीठ जे बाजूला मी काढून ठेवलेलं आहे बरणीतनं, हे मीठ घातलेलं आहे. साखर, मीठ आणि कोथिंबीर. आता ह्याच्यामध्ये खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तुमच्या अंदाजाने कूट घालावं का त्याच्यामध्ये. छान गरम झालेले, तूप छान गरम झाले. त्याच्यात जिरे घालून घेऊया. जरासं गॅस कमी करते. त्याच्यामध्ये मिरच्या घालणार आहे आणि शेंगदाणे जे भाजून सोलून मीठ घेतलेले ते पण घालणार आहे. म्हणजे त्याची चव छान लागते एकदम. गॅस कमी केलेला आहे. 1 बटाटा उकडून त्याची साल करून तुकडे करून घेतलेले आहेत. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे. अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती आधीच पिळून घ्यायचं आहे. म्हणजे काय तर ह्याच्यात जर मिक्स केलं की नाही की वरती ह्याच्यामध्ये जास्त हलवायला ते लागत नाही आपल्याला. ह्याच्यातच ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. काही जण कढईत टाकतात डायरेक्ट, पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता हे छान परतून झालेलं आहे. मस्त वास येते बरं का तुपामुळं. आता त्याच्यात सगळे हे मिश्रण मिक्स करून घेऊया. छान ते आता हलवून घेते आणि मग एक त्याला वाफ येऊन द्यायची. बघायचा त्यात शिजलाय का नाही साबुदाणा. साबुदाणा हा आत्ता पांढरा दिसतोय, पण नंतर शिजल्यावरती तो पारदर्शक होतो, त्याचा रंग बदलतो. कमीच ठेवलेलं आहे बरं का, नाही तर करपतं मध्ये, कारण तूप आपलं असतं ना ते सगळं ह्याच्यामध्ये मुरलं जातं. आता छान हे हलवलेलं आहे. आता मी ह्याच्यावर वाफ देणार आहे. झाकण ठेवते मी आता. हे झाकण साधारण 2 मिनिटं ठेवायचं आहे मंद गॅसवरती. छान ते अशा हलवून घ्यायचे एकदा झाकण काढून. आणि आता अजून ती शिजायला हवी म्हटल्यावरती त्याच्यात अजून एकदा झाकण मंद गॅसवरती ठेवलं पाहिजे. खिचडी झाकून ठेवायची. ठेवते मी झाकून. आता दुसऱ्यांदा वाफ दिलेली आहे, काढून बघूया. हां, छान पचलेली आहे बघा. दिसते का पारदर्शक झालेली खिचडी. आणि सगळी सुळसुळीत अशी छान झालेली आहे. हे बघा, छान झालेली आहे खिचडी. आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया छानपैकी. मस्तपैकी आपली खिचडी वाढून घेऊया. बघा खिचडी किती छान झालेली आहे की नाही. खिचडी एकदम मस्त झालेली आहे, सळसळीत झालेली आहे आणि वासही त्याचा छान येतो, सुगंध छान येते. ही अशी खिचडी खाऊन आपली विठ्ठल रखुमाई खुशच होणार आहे, होय की नाही. असं मस्त मस्त खा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा.